नमस्कार, मी नितीन कुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी वनी, जिल्हा यवतमाळ। स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात आल्या। या लोककल्याणकारी योजनांपैकी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था। सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा विकास कालानुरूप होत आलेला आहे। सध्या ही योजना ज्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आहे त्याविषयी मी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे। भारताच्या ग्रामीण भागातील दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे, नागरी भागात राहणारे सर्वसामान्य नागरिक आहेत, त्या नागरिकांना परवडेल अशा दरामध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली होती। 2013 साली राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार या योजनेला एक कायदेशीर अधिष्ठान देण्यात आले। सध्या ही जी योजना आहे ती लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणून 1 जून 1997 या सालापासून अंमलात आलेली आहे। या योजनेअंतर्गत सध्या नागरिकांच्या कुटुंबियांना 3 प्रकारच्या शिधापत्रिका देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक पिवळी आहे, दुसरी केशरी शिधापत्रिका आणि तिसरी पांढरी शिधापत्रिका आहे। पिवळ्या रंगाची जी शिधापत्रिका आहे त्या शिधापत्रिकेकरिता जे पात्रतेचे निकष आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 15,000 रुपये मर्यादेमध्ये असायला पाहिजे। म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 15,000 रुपयापर्यंत आहे असे कुटुंब या योजनेमध्ये पात्र ठरतात। यासोबतच ज्या कुटुंबाच्या प्रमुख या विधवा स्त्रिया किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त असणारे व्यक्ती किंवा अपंग किंवा 60 वर्ष वयावरील वृद्ध आहेत आणि ज्यांना उदरनिर्वाहाचे कोणतेही निश्चित साधन उपलब्ध नाही किंवा सामाजिक आधार नाही असे कुटुंबीय, आदिवासी कुटुंबे। महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आदिम जमाती आहेत, त्याच्यापैकी एक माडिया, दुसरी कोलाम आणि तिसरी कातकरी आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये यापैकी कोलाम आदिवासी जमात आढळते। या व्यतिरिक्त भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर म्हणजेच कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी, विशिष्ट क्षेत्रामध्ये रोजंदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे की हमाल, मालवाहक, सायकल रिक्षा चालविणारे, हातगाडीवरून मालाचे ने-आण करणारे, फळ आणि फूल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे तसेच निराधार अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे, कुष्ठरोगी किंवा बरा झालेले कुष्ठरोगी कुटुंबप्रमुख असणारी कुटुंबे, विडी कामगार, पारधी, कोलाटी समाजाची कुटुंबातील हे जे आता मी सांगितलेले वेगवेगळे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे एकूण 2 हेक्टर जिरायत किंवा 1 हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारमाही बागायत जमीन जास्तीत जास्त असावी। याच्यापेक्षा जास्त जमीन जर असेल तर ते या योजनेमध्ये पात्र ठरत नाहीत। ही जी योजना आहे या योजनेमध्ये आपण पिवळी शिधापत्रिका देतो आणि त्याला अंत्योदय अन्न योजना असे नाव दिलेलं आहे। एखादं अपात्र कुटुंब जर म्हणजे एखाद्या कुटुंबाला आपण पिवळी शिधापत्रिका दिली परंतु त्याच्या उत्पन्नाचा स्तर वाढला तर त्यांना आपण या योजनेमधून वगळतो देखील। हे जे वगळण्याची कार्यवाही आहे ती दरवर्षी 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवून पार पाडल्या जाते। आता अंत्योदय शिधापत्रिका मिळविण्याकरिता गैरसमज असा आहे की ज्या कुटुंबाचं नाव BPL यादीमध्ये म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईनच्या यादीमध्ये आहे अशाच कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका मिळते का, तर नाही। म्हणजे सदर कुटुंब हे BPL यादीमध्ये समाविष्ट जरी नसलं परंतु आता मी जे पात्रतेचे निकष सांगितले ते निकष जर पूर्ण करत असेल एखादं कुटुंब तर त्यांना अंत्योदयमध्ये आपल्याला समाविष्ट करता येतं। अंत्योदय अन्न योजना जी आहे तर त्या अन्न योजनेमध्ये एकूण प्रत्येक कुटुंबाला आपण 35 किलो धान्य देतो। या धान्यामध्ये देखील आपण वेगवेगळ्या प्रकारचं धान्य देतो, म्हणजे गहू आहे, तांदूळ आहेत किंवा भरड धान्य आहेत। याचे जे दर आहेत, गहू प्रति किलो 2 रुपये, तांदूळ प्रति किलो 3 रुपये आणि भरड धान्य प्रति किलो 1 रुपये या दराने आपण त्याला शुल्क आकारतो। परंतु केंद्र शासनाने 4 डिसेंबर 2023 रोजी जी अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनेनुसार डिसेंबर 2028 पर्यंत हे सर्व प्रकारचं धान्य या शिधापत्रिका धारकांना मोफत देण्यात येत आहे। आता दुसरी जी शिधापत्रिका आहे ती केशरी शिधापत्रिका। आता हे केशरी शिधापत्रिका कुणाला देतो आपण, तर त्याच्यामध्ये ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 15,001 रुपये ते 1 लक्ष रुपये या दरम्यान आहे तर त्या कुटुंबियांना ही शिधापत्रिका दिल्या जाते। कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे, परंतु एखादा टॅक्सी ड्रायव्हर असेल तर साहजिक आहे त्यांच्याकडे 4 चाकी वाहन राहील।
परंतु ते या योजनेमध्ये लाभासाठी पात्र असतात. कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून 4 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायत जमीन जर असेल तर ते पात्र ठरत नाहीत. म्हणजेच 4 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तरच एखादं कुटुंब या योजनेमध्ये पात्र ठरतं. आता केशरी शिधापत्रिका जे धारक आहेत, या केशरी शिधापत्रिका धारकाच्या प्रत्येक कुटुंबाला धान्य मिळतं का? तर नाही. प्रत्येक केशरी शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य मिळत नाही. तर यामध्ये ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे 15,001 रुपये ते 44,000 रुपये आणि नागरी भागातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न 15,001 रुपये ते 59,000 रुपये या मर्यादेत आहे आणि ज्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत समाविष्ट केलेले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजे काय? तर प्रायोरिटी हाऊस होल्ड्स. केंद्र शासन प्रत्येक कुटुंबाला म्हणजे प्रत्येक जिल्ह्याकरिता एक लक्षांक निर्धारित करून देतं. त्या लक्षांकापर्यंत जर कुटुंब येत असतील तर त्यांना आपण याचा योजनेचा लाभ देतो. प्राधान्य कुटुंबाचे जे लाभार्थी आहेत म्हणजेच केशरी शिधापत्रिका धारक ज्यांना की प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्यांना देखील आपण गहू, तांदूळ आणि भरड धान्य उपलब्ध करून देतो. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे 5 किलो धान्य उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजेच एखाद्या कुटुंबामध्ये केशरी कार्डधारक प्राधान्य कुटुंबामध्ये समजा 5 लाभार्थी असतील तर प्रति लाभार्थी 5 किलोग्राम या याप्रमाणे 25 किलोग्राम. एखाद्या कुटुंबामध्ये 4 लाभार्थी असतील तर प्रत्येक व्यक्तीमागे 5 किलो याप्रमाणे 20 किलोग्राम. दोनच व्यक्ती कुटुंबामध्ये असतील तर 5-5 किलो प्रत्येकाकरिता 10 किलो याप्रमाणे आपण यांना लाभ उपलब्ध करून देतो. 2023 साली शासनाने निर्णय घेऊन या कुटुंबातील लाभार्थ्यांना देखील जे आपण धान्य देतो ते मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 31 डिसेंबर 2028 पर्यंत आपण हे मोफत धान्य उपलब्ध करून देणार आहे. आता केशरी कार्डधारक कुटुंबांपैकी काही कुटुंब हे प्राधान्य गटामध्ये समाविष्ट नसणारे असणार आहेत. हे कोणते आहेत? तर 44,001 ग्रामीण भागामध्ये 44,001 रुपये ते 1 लाख रुपये आणि शहरी भागामध्ये 59,000 रुपये ते 1 लाख रुपये या मर्यादेमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न आहे आणि ज्यांना शिधापत्रिका मिळालेली आहे परंतु त्यांचा प्राधान्य कुटुंबामध्ये समाविष्ट केलेला नाही, अशा कुटुंबियांना आपण धान्य उपलब्ध करून देत नाही. तर तिसरी जी शिधापत्रिका आहे ती शुभ्र शिधापत्रिका आहे. म्हणजेच ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 1 लक्ष रुपयापेक्षा जास्त आहे, ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे किंवा 4 हेक्टरपेक्षा जास्त बागायती जमीन आहे किंवा शासकीय निमशासकीय कर्मचारी, इन्कम टॅक्सचा भरणा करणारे कुटुंब, या कुटुंबांना ही शुभ्र शिधापत्रिका देण्यात येते. यांना कोणताही धान्याचा लाभ देण्यात येत नाही. आता एखाद्या कुटुंबाला नवीन शिधापत्रिका हवी असेल तर त्यांनी तो अर्ज कुठं करावा? तर हा अर्ज तहसील कार्यालयामध्ये म्हणजे आपलं जे एखाद्या कुटुंबाचा रहिवास ज्या तालुक्यामध्ये आहे त्या तालुक्याची जी तहसील आहे त्या तहसीलमध्ये नमुना 1 भरून व्यक्ती नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज देऊ शकतात. आता यासाठी किती पैसे भरावे लागतात? तर त्या शासनाने याचे प्रत्येकाचे दर ठरवून दिलेले आहेत. नवीन पिवळी शिधापत्रिका असेल तर 10 रुपये, नवीन केशरी शिधापत्रिका असेल तर 20 रुपये, शुभ्र शिधापत्रिकेकरिता 50 रुपये, दुय्यम पिवळी शिधापत्रिकेकरिता 20 रुपये, दुय्यम केशरी शिधापत्रिकेकरिता 40 रुपये, दुय्यम शुभ्र शिधापत्रिकेकरिता 100 रुपये याप्रमाणे फीस ठरवून देण्यात आलेली आहे. आता शिधापत्रिकेकरिता अर्ज केल्यानंतर किती दिवसामध्ये मिळतो? नवीन शिधापत्रिका किती दिवसांमध्ये मिळते? तर त्याकरिता 30 दिवसांचा कालावधी लागतो. नवीन शिधापत्रिकेकरिता अर्ज करत असताना त्या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र देणं आवश्यक आहे? तर विहित नमुन्यामधील एक अर्ज, फोटो लावून असायला पाहिजे हा अर्ज, अर्जदाराचा स्थायी रहिवास असल्यास त्याचा स्थायी रहिवासाचा पुरावा, 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, संपूर्ण परिवारातील जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांचे आधार कार्ड, लहान मुलांचे जन्मदाखले, बँक पासबुक, वीज देयक, टेलिफोन किंवा मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, गॅस पासबुक ओळखपत्र यापैकी कोणतेही 2 पुरावे, गॅस नसल्यास तसं हमीपत्र, कुटुंब प्रमुख महिलेचे 2 फोटो आणि रहिवास दाखला. नवीन शिधापत्रिका कोणत्या योजनेची देण्यात येतात? तर नवीन शिधापत्रिका देताना सादर केलेल्या उत्पन्न प्रमाणपत्र तपासून म्हणजे आपण आता जे 3 प्रकार पाहिले त्या 3 प्रकारापैकी कोणत्या प्रकारामध्ये एखादं कुटुंब समाविष्ट होतं ते पाहून गृहभेट देऊन संपूर्ण माहिती काढून त्या शिधापत्रिका वितरित केल्या जातात.
आता एखाद्या शिधापत्रिकेमधील नावात दुरुस्ती जर करायची असेल तर त्याला 3 दिवसाचा कालावधी लागतो. नवीन नाव समाविष्ट करायचे असेल किंवा नाव वाढवायचे असेल आणि याच्यासाठी गृहभेट देणं आवश्यक असेल तर 30 दिवस, अन्यथा 3 दिवसामध्ये ते काम होतं. शिधापत्रिकेमधील नाव कमी करण्याकरिता 3 दिवसांचा कालावधी लागतो. शिधापत्रिकेमधील पत्त्यात बदल करायचा असेल तर 30 दिवस कालावधी. दुय्यम शिधापत्रिका म्हणजेच खराब झालेली किंवा फाटलेली असेल तर त्याऐवजी नवीन शिधापत्रिका पाहिजे असल्यास गृहभेट आवश्यक असल्यास अशा प्रकरणामध्ये 30 दिवस, अन्यथा 6 दिवस. दुय्यम शिधापत्रिका म्हणजे एखादी शिधापत्रिका गहाळ झाली आणि ती गहाळ झाल्यामुळे कुटुंबाला नवीन शिधापत्रिका पाहिजे असेल तर त्याकरिता 30 दिवसांचा कालावधी लागतो. आता आपल्याकडं बऱ्याच भागामध्ये स्थलांतर होतं. म्हणजे काय की काही कालावधीकरता कुटुंब आपल्या मूळ रहिवासापासून दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी जाऊन स्थलांतरित होतात. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये ऊसतोडी कामगारांचं स्थलांतर होतं. त्या व्यतिरिक्तही काही कामानिमित्त कुटुंबे स्थलांतर करत असतात. तर हे जे स्थलांतर करणारे कुटुंब आहेत, या स्थलांतर करणाऱ्या कुटुंबियांना कोणत्याही म्हणजे ते ज्या गावात राहतात, ज्या परिसरामध्ये राहतात तो परिसर सोडून ते नवीन भागामध्ये, नवीन गावात किंवा नवीन शहरात गेले तर त्या ठिकाणावरून देखील त्यांना धान्य मिळू शकतं. भारत सरकारने एक देश एक रेशन कार्ड ही योजना 2008 साली सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंब याचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच एखादं यवतमाळ जिल्ह्यामधलं कुटुंब आहे आणि ते काही कामानिमित्त पुणे किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यात एखाद्या कोणत्याही इतर ठिकाणी जर गेलं तर ते आपल्या शिधापत्रिका म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामधली जी शिधापत्रिका आहे त्या शिधापत्रिकेच्या आधारावर ते ज्या ठिकाणी जाऊन रहिवास करत आहेत तात्पुरता त्या ठिकाणच्या कोणत्याही रेशन दुकानामधून आपलं अन्नधान्य घेऊ शकतात. 2008 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता रास्त भाव दुकाने जी आहेत गावामधली किंवा शहरांमधली त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत निहाय या समित्या आहेत. या समितीमध्ये सरपंच हे अध्यक्ष असतात. महसूल विभागाचे तलाठी हे सदस्य सचिव आहेत. याच्यामध्ये पोलीस पाटील, ग्रामसेवक, अध्यक्ष, विविध सहकारी कार्यकारी सोसायटी, 3 महिला सदस्य, विरोधी पक्षाचे 2 सदस्य यापैकी 1 महिला असावी, अनुसूचित जातीचा 1 आणि अनुसूचित जमातीचा 1 सदस्य आणि 1 सामाजिक कार्यकर्ता अशी या समितीची रचना करण्यात आलेली आहे. या समितीचा उद्देश काय आहे तर सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये जे काही अन्नधान्याचं वितरण केलं जातं हे वितरण व्यवस्थित होत आहे किंवा नाही. तालुका पातळीवरचं जे धान्य गोडाऊन आहे त्या धान्य गोडाऊनमध्ये प्रत्यक्ष दुकानावर जे धान्य आणलं जातं ते व्यवस्थित आलेलं आहे किंवा नाही. जेवढं धान्य त्यांना तालुका स्तरावरून देण्यात आलेलं आहे तेवढं धान्य दुकानामध्ये पोहोचलं आहे किंवा नाही. धान्य उतरून घेत असताना ही जी ग्रामस्तरीय समिती आहे या ग्रामस्तरीय समितीमधले किंवा 2 सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हे धान्य उतरून घेणं अपेक्षित आहे. जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात म्हणजे त्यांची जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार त्यांना धान्य मिळत आहे किंवा नाही याची तपासणी करणं. धान्य दुकानासंदर्भामध्ये गावकऱ्यांच्या सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या काही तक्रारी आहेत का, असतील तर तक्रारींचं स्वरूप काय आहे याविषयी बैठक घेऊन त्या तक्रारींचं निराकरण करणं. काही अपहार किंवा दुर्व्यवहार होत असेल तर त्या संदर्भातील माहिती वेळेवर तहसील स्तरावर देणं हे या समितीचं मुख्य काम आहे. या समितीचा जो कालावधी आहे तो 3 वर्षाचा आहे आणि या समितीचं कामकाज जेवढं चांगल्या पद्धतीनं होईल तेवढं सार्वजनिक वितरण व्यवस्थेची अंमलबजावणी ही नीटनेटकी कार्यक्षमपणे होऊ शकते. आता आपण पाहिलं की केशरी शिधापत्रिकेमध्ये उत्पन्नाची मर्यादा दिलेली आहे आणि या उत्पन्न मर्यादेमध्ये सर्वच कुटुंबांना लाभ आपण देत नाही. हे कशासाठी तर मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे लक्षांक दिलेला असतो. जर लक्षांक उपलब्ध असेल आणि काही पात्र कुटुंब असतील तर आपण त्यांना या योजनेमध्ये लाभ देऊ शकतो. आता एखाद्या तालुक्यामध्ये जर लक्षांक उपलब्ध नसेल आणि लक्षांक उपलब्ध नसताना एखाद्या अर्जदाराने कुटुंबियांनी अर्ज जर केला तर याकरिता आपण काय करतो तर अशा अर्जदाराची सर्व कागदपत्र अर्ज आपण आपल्या म्हणजे तहसील स्तरावर पुरवठा विभागामध्ये घेतो. त्याचं एक वेटिंग रजिस्टर असतं. त्या वेटिंग रजिस्टरमध्ये याची नोंद केली जाते आणि जेव्हा केव्हा इष्टांक उपलब्ध होतो तर इष्टांक उपलब्ध झाल्यानंतर पात्रतेच्या निकषानुसार जर ते कुटुंब पात्र ठरत असेल तर त्यांना आपण लाभ देतो. धन्यवाद.